गत 15 दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरूच आहे। यामुळे शेतीचीही कामे खोळंबली आहेत। तर सततच्या पावसाने सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले असून त्यातून शाळाही सुटल्या नाहीत। असाच प्रकार मूर्तिजापूर तालुक्यातील सांगवामेळ येथे पाहायला मिळाला। शाळेच्या आवारात संपूर्ण पाणी साचल्याने विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात येऊन एका विद्यार्थ्याला डेंग्यूची लागण झाली आहे। तालुक्यातील सांगवामेळ येथील जिल्हा परिषद शाळेत 1 ते 7 वर्ग आहेत। या शाळेत अनेक विद्यार्थी शिक्षण घेतात, परंतु सततच्या पावसाने शाळेच्या आवारात 15 दिवसांपासून पाणी तुंबल्याने या पाण्यातून जात विद्यार्थ्यांना वर्गखोल्यांमध्ये प्रवेश करावा लागतो। शाळेचा परिसर स्वच्छ असणे गरजेचे असता या शाळेच्या परिसरात घाण पसरली आहे। येथे मी मुख्याध्यापक ज्ञानेश्वर खडसे आज पत्रकार आलेले आहेत। त्यांनी शाळेच्या परिसराची पाहणी केली असता कालपासून खूप जोराचा पाऊस असल्यामुळे शाळेच्या परिसरात पाणी साचलेलं आहे। आज पण पाणी आलं होतं। मी स्वतः त्यातलं पाणी काढून दिलेलं आहे, परंतु पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे पाणी विसर्ग होण्यास वेळ लागत आहे। 15 दिवसांपासून पाणी तुंबल्याने डासांचा प्रादुर्भाव झाला आहे। यातूनच वर्ग 6 मध्ये शिकणाऱ्या रणवीर रणजित सोळंके या विद्यार्थ्याला डेंग्यूची लागण झाल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे। डेंग्यूची लागण झालेल्या विद्यार्थ्यांवर येथील एका हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती आहे। तुंबलेले पाणी शाळेच्या आवारातून बाहेर काढण्यासाठी मुख्याध्यापक ज्ञानेश्वर खडसे यांनी स्वतःच हातात कुदळ फावळे घेऊन प्रयत्न केला। त्यामुळे थोडे पाणी कमी झाले असले तरी विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न मात्र ऐरणीवरच आहे। या संदर्भात अवधूत सिरसाट नामक ग्रामस्थांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली असली तरी ग्रामपंचायतीने या बाबीकडे लक्ष देणे गरजेचे आहे। जनमत लाईव्ह न्यूजसाठी अकोलामधून संजय उमक यांची रिपोर्ट।